आपल्या हाताने बनवलेल्या रुमालाने आपल्या घराची शोभा वाढवूया। आज या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर थालपोस बनवायला शिकणार आहोत। छान भरीव पिन असलेले हे सुंदर लोकरीचे रुमाल तुम्ही सुद्धा बनवा आणि ते कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघून असा रुमाल नक्कीच बनवू शकाल। यासाठी आपल्याला मरून आणि थोडा डार्क मरून असे 2 आणि पांढरा हे 3 रंग लागणार आहे। हे 2 शेड मी थोडा 3D इफेक्ट किंवा ग्रेडियंट इफेक्ट यावा म्हणून घेते, किंवा तुम्ही फक्त मरून कलर पण घेऊ शकता। तर मधामध्ये मी हा घेते, त्यामुळे या धाग्यापासून सुरुवात करणार आहोत। गाठ मारून घ्यायची। मी यासाठी 3 mm ची घेत आहे आणि हे 4 प्लाय उलन थ्रेड आहे। गाठ मारल्यानंतर 7 चेन करायच्या। 1 2 3 4 5 6 7 आणि पहिल्या चेन मध्ये जोडायचं स्लिप स्टिचिंग। जोडून घेतल्यावर 1 2 3 चेन करायच्या आणि आता हा जो छोटासा रिंग झालाय यामध्ये ट्रिपल क्रोशिया घ्यायचे। ते पण पूर्ण नाही, हाफ, म्हणजे 2 वेळा सूट काढायची। आता आणखीन एक हाफ ट्रिपल क्रोशिया घ्यायचा। हाफ म्हणजे ट्रिपल क्रोशियाचे आपण 3 वेळा काढतो, 3 वेढ्यातून, त्याऐवजी 2च वेढ्यातून काढायचे। तर हा आपला 3 चेनचा एक आणि आता हे 2 केले तर असे 3 मिळून नंतर एका वेळी काढायचं, म्हणजे पाकळीसारखा करायचं आणि मग हे बांधून घ्यायचं। त्यानंतर 5 चेन करायच्या। 1 2 3 4 5। पुन्हा याचप्रमाणे हाफ ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचा। एक वेळा, 2 3 आणि मग एका वेळी 3 वेड्यामधून हुक काढून घ्यायची। पुन्हा बांधायचं आणि 5 चेन करायचे। तर बघा आता अशा 2 पाकळ्या झाल्या। पुन्हा 5 चेन करायच्या। 1 2 3 4 5 आणि पुन्हा याप्रमाणे 3 हाफ ट्रिपल क्रोशिया करून एक पाकळी बनवायची आहे। अशी आपल्याला या पूर्ण रिंग मध्ये करून घ्यायची आहे। एकूण 7 पाकळ्या। 2 झाल्यात, तर अजून मी 5 करून 7 कंप्लीट करते आणि दाखवते। हे बघा, मी आता पूर्ण केलं। एकूण 7 पाकळ्या झाल्यात। आता आपण हे जोडून घेऊ इथे स्लिप स्टिचिंग आणि आता 2 चेन करायच्या। 1 2 आणि ही जी गॅप आहे त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे करायचे आहे। इथे आपण हाफ ट्रिपल क्रोशे केले होते, पण आता ह्या साखळ्यां म्हणजे ह्या जे साखळीचा गॅप आहे त्यामध्ये डबल क्रोशे करून घ्यायचे। 1
2 असे एकूण 5 करायचे. 2 3 4 5 चेनची गॅप होती ही आणि त्याच्यात आपण आता 5 डबल क्रोशे केले. पुन्हा मग इथे 2 चेन घ्यायच्या, 2 आणि ह्या जे पुढची गॅप आहे त्याच्यावर डबल क्रोशे करून घ्यायचे 5. 1 2 3 4 5. आता ह्या गॅपमधून पुढल्या गॅपमध्ये जाताना परत 2 चेन करून घेऊ, जशा इथे केल्या तशा. 1 आणि 2. नंतर पुन्हा ह्या पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायच्या. तर असं करून आपण हे पूर्ण गॅपमध्ये 5-5 डबल क्रोशे करून आणि मधात 2 चेन करून पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवतो मी. हे स्पेसमध्ये जर अशी जागा उगत असेल तर आपण 5च्या ऐवजी 6 घेऊ शकतो. आणि आपण सुरुवातीला इथे 6 झाल्या कारण 2 चेनचा 1 होता. तुम्ही इथे 6 घेतल्यात तरी चालेल. 6 नंतर मला 2 चेनची गॅप असे. हे बघा 6 डबल क्रोशिया करून आणि मधात 2 चेन घेऊन मी हे पूर्ण करून घेतलं आहे. आता हे बघा, आता आपण पांढरा धागा जोडणार आहोत सिंगल क्रोशाने. तिथे आता 3 चेन घ्यायचे, 1 2 3. त्यानंतर त्याच ठिकाणी ट्रिपल क्रोशिया घ्यायचा एक त्याच गॅप मध्ये. ट्रिपल क्रोशिया म्हणजे 2 वेळा वेढे घेऊन. हे बघा, हे 2 झाले. 3 चेनचे 1 ट्रिपल क्रोशिया. आता हे 1 ट्रिपल क्रोशिया आपण घेतले, 2 झाल्या. मग 1 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 2 ट्रिपल क्रोशिया त्याच गॅप मध्ये. हे बघा, 1 2 ट्रिपल क्रोशिया. आता पुन्हा 1 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 वेळा ट्रिपल क्रोशिया. म्हणजे 2 वेळा ट्रिपल क्रोशिया, 1 चेन, 2 वेळा ट्रिपल क्रोशिया, 1 चेन, 2 वेळा ट्रिपल क्रोशिया. म्हणजे आपल्याकडे एकूण किती ट्रिपल क्रोशिया झाले? आता 6. आता हे 6 ट्रिपल क्रोशिया झाले. आता 2 चेन घ्यायच्या आणि ही जी पुढची गॅप आहे तिथे पण याच प्रकारे 6 वेळा ट्रिपल क्रोशिया घ्यायची. म्हणजे 2 वेळा ट्रिपल क्रोशिया, 1 चेन, 1 ट्रिपल क्रोशिया, लगेच दुसरं ट्रिपल क्रोशिया, मग 1 चेन. म्हणजे 2 ट्रिपल क्रोशिया झाल्यावर 1 चेन घ्यायची आहे. पुन्हा मग तिथेच 2 वेळा ट्रिपल क्रोशिया. एक चेन, 2 ट्रिपल क्रोशिया. हे 6 पण ट्रिपल क्रोशिया एकाच गॅप मध्ये घेतोय आपण. त्यानंतर 2 चेन. आता बघा, हे जसं पण केलं इथून इथे 2 चेनची गॅप ठेवून तसंच पूर्ण राऊंड करायचं आहे. आणि झाल्यावर दाखवते मी. ह्याप्रमाणे मी हे पूर्ण करून घेतलं आणि 2 चेन केल्यावर इकडे 3rd चेन मध्ये जोडून घेत आहे स्लिप स्टिचने. त्याच्यानंतरच्या राऊंडसाठी आपल्याला मरून कलर घ्यायचा आहे, त्यामुळे मी हा धागा कट करते.
आणि आता इथे मी लाल म्हणजे मरून कलर घेतला होता, पण आता यानंतरसाठी मी थोडा डार्क शेड घेत आहे. आणि सुरुवातीला सांगितलं होतं की ग्रेडियंट इफेक्ट घ्यावा, म्हणून मी तो शेडच घेणार आहे. तुम्ही हाच कंटिन्यू करू शकता. आता मी हा मरून कलर कुठे जोडत आहे ते बघा. हे गॅपमध्ये जोडायचं नाही आहे. इथे जे आपण दोन जवळजवळ हे घेतले आहेत ट्रिपल क्रोशिया, त्याच्या मधात एक चेन नाही, जिथे काहीच चेन नाही घेतली, अगदी जवळजवळ घेतले आहेत ना, त्या दोन ट्रिपल क्रोशियाच्या मधात जोडायचे आहे आपण. तर 1 आणि 2 चेन्स. त्यानंतर पुढच्या जी गॅप आहे त्यामध्ये डबल क्रोशिया 2 वेळा. जी एक चेनची गॅप आहे त्याच्यात डबल क्रोशिया 2 वेळा. एक वेळा झाला, तिथे जातात दुसऱ्यांदा डबल क्रोशिया. त्यानंतर त्याच्या पुढे जे 2 ट्रिपल क्रोशिया त्याच्यामधात 1 वेळा डबल क्रोशिया. बघा, जिथे एक चेनची गॅप नाही तिथे एकच वेळा डबल क्रोशिया, आणि जिथे 1 चेनची गॅप आहे तिथे 2 वेळा डबल क्रोशिया. 1 2. आता याच्यासमोर गॅप नाही त्यामुळे तिथे एकच वेळा डबल क्रोशिया. 1 2 1 2 1 अशा प्रमाणे केलं आपण. आता ही जी पुढे गॅप आहे 2 चेनची त्यावर 4 वेळा डबल क्रोशिया करणार आहोत. 1 2 3 4. आता पुन्हा ह्याच प्रमाणे करायचं. ह्याच्यात जसं आपण घेतलं 1 वेळा डबल क्रोशिया, नंतर 2 वेळा डबल क्रोशिया, बघा इथे एकच वेळा, आणि याच्या पुढे जी गॅप आहे त्याच्यात 2 वेळा. डबल क्रोशिया. जिथे गॅप आहे तिथे 2 वेळा डबल क्रोशिया. जिथे गॅप नाही तिथे 1 वेळा डबल क्रोशिया. इथे 2. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे 1. नंतर ही जी गॅप राहील त्याच्यात 4 वेळा डबल क्रोशिया. तर असं करून हा आपण राऊंड पूर्ण करून घेऊ. दाखवते झाल्यावर तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने पूर्ण झालं आहे. आता जोडून घेते. त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे आणि 2 चेन घ्यायच्या. पुन्हा याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया करायचे. 1 2 3. 2 चेनचा 1 डबल क्रोशिया, आणि आता हे 3 असे मिळून 4 झाले. मग 2 चेन घ्यायच्या आणि अगोदरच्या राऊंडचे 4 डबल क्रोशिया सोडून 1 2 3 4. 1 2 3 4 4 सोडून ती जी गॅप आहे त्यामध्ये पुन्हा एकाच ठिकाणी 4 वेळा डबल क्रोशिया करायची. 2 3 4. पुन्हा 2 चेन घ्यायच्या. 1 2 आणि पुन्हा 4 डबल क्रोशिया सोडून 1 2 3 1 2 3 4 4 सोडून इथे 4 वेळा डबल क्रोशिया. तर अशा प्रकारे संपूर्ण राऊंड करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे जेव्हा आपण 4 डबल क्रोशिया सोडतो तेव्हा
असे सोडायचं आहे. हा एक पकडायचा म्हणजे गॅप नंतरचा लगेचचा 1 2 3 4 असं. हे बघा आता हे या प्रकारे पूर्ण झालं. आता जॉईन करून घेऊ थर्ड चेनमध्ये. यानंतरचा पण राऊंड असाच आहे, पण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मात्र ह्या गॅपमधून सुरुवात करायची. तर ह्या गॅपमध्ये येण्यासाठी स्लिप स्टिच करत जाईल 3 स्टिचपर्यंत. आता आपण गॅपमध्ये आलेलो आहे, तर इथे 2 चेन घ्यायचे, 2 आणि 2 चेनचा 1 डबल क्रोशिया, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 डबल क्रोशिया एका गॅपमध्ये घ्यायचे ह्यावेळेला. नंतर 2 चेन, पुन्हा ही जी नेक्स्ट पुढची गॅप आहे 2 चेनची अगोदरच्या राऊंडची, त्यावर 4 डबल क्रोशिया, 2 3 4. तर हे आधीच्या राऊंड सारखंच आहे. 2 चेन, पुन्हा इकडे गॅप आहे त्यामध्ये 4 डबल क्रोशिया, असं करत हा पण राऊंड पूर्ण करून घेऊ आणि झाल्यावर दाखवते. बघा आता हेच पूर्ण केलं राऊंड आणि आता मी जोडून घेते स्लिप स्टिचने दुसऱ्या चेनमध्ये. नेहमी जसं जोडतो तसंच. आता ह्या पुढचा राऊंड आपल्याला पांढऱ्या धाग्याने करायचं आहे, त्यामुळे हा कापून घेते धागा आणि पांढरा धागा जोडते. पांढरा धागा कुठे जोडायचा आहे? या गॅपमध्ये, आणि 3 चेन करायचे आहे. आणि ह्या राऊंडमध्ये कसं करायचं आहे, हा जसा घेतला तसाच करायचा आहे. ट्रिपल क्रोशिया 2 वेळा, ट्रिपल क्रोशिया म्हणजे 3 चेनचा 1 पकडून घ्या. आता हा एक, मधात 1 चेन, पुन्हा 2 ट्रिपल क्रोशिया सेम गॅपमध्ये, ह्याच गॅपमध्ये 1 आणि 2, पुन्हा 1 चेन घ्यायची आणि त्याच ठिकाणी 2 वेळा ट्रिपल क्रोशिया करायचं. 1 2. आता ह्या राऊंडमध्ये आणि ह्याच्यात एक फरक आहे, तुम्ही सांगते. बाकी सगळं सारखंच आहे. ह्या राऊंडमध्ये आपण हे झाल्यानंतर इथे 2 चेन घेतल्या होत्या आणि त्या गॅपवर आपण हे पुढचं घेतलं. तर इथे हे अशा 2 चेन घ्यायच्या नाही, सरळ पुढच्या गॅपमध्ये आपण याप्रमाणे सुरू करायचं आहे. हा एवढाच एक काय म्हणते फरक आहे. बाकी सगळं त्या राऊंड सारखंच आहे. म्हणजे 2 वेळा ट्रिपल क्रोशिया 1 चेन, 2 वेळा ट्रिपल क्रोशिया 1 चेन, 2 वेळा ट्रिपल क्रोशिया म्हणजे एकूण 6 ट्रिपल क्रोशिया मध्ये 1 चेनची गॅप. आणि ह्या गॅपमधून इकडे जाताना एकही चेन घ्यायची नाही, सरळ दुसऱ्या गॅपमध्ये सुरू करायचं. तर हा क्रम लक्षात आला असेल. ह्यासारखंच आहे. हा पण राऊंड तुम्ही बघू शकता मागे जाऊन, किंवा मग मी आता सांगितलंच आहे. आणि फक्त फरक इतका की इकडे एकही चेन घ्यायची नाही, सरळ इकडे ह्याप्रमाणे करायचं आहे. तर हा राऊंड करून घेऊ आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे झाल्यावर आता पांढरा धागा कापून घेते, कारण आता पुन्हा आपल्याला ह्या मरून रंगानेच करायचं आहे आणि इथे जसं घेतलं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे. तरी मी दाखवते. हे बघा, हे 2 जे ट्रिपल क्रोशिया आहे त्याच्यामध्ये तर जोडून घ्यायचा हा धागा आणि तिथे 2 चेन घ्यायच्या, 1 2 आणि पुढच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशिया, 2, त्याच्या पुढच्या ह्याच्यात 1 डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या ह्याच्यात 1 डबल क्रोशिया. आणि आता इथे मधात जी गॅप आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशिया. आपण ह्या राऊंडमध्ये काय केलं होतं, इथे जी मध्ये 2 चेनची गॅप होती त्याच्यात 4 डबल क्रोशिया केले होते. तिथे गॅप नाही, फक्त मधात 1 चेन पडत आहे, तर तिथे 1 डबल क्रोशिया घेतला. पुन्हा ह्यासारखंच 1 2 1 2 म्हणजे 1
डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया, 1 डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया, असं करत हा राऊंड पूर्ण करून घेऊ. याच्यात एक आणि हे बघा इथे एक जी चेन पडत आहे त्याच्यावर एक. तर आता हे अशा प्रकारे पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते मी. हे बघा आता हा राऊंड पूर्ण झाला आणि आपण आता जोडून घेऊ. याच्यानंतरचा राऊंड अगोदर जसा केला आहे ना तसाच आहे. हा जसा केला आहे तसा 2 चेन करायच्या, 1 2. ह्याच ठिकाणी पुन्हा 4 डबल क्रोशे करायचे. म्हणजे हा 2 चेनचा 1 डबल क्रोशिया, दुसरा, तिसरा, चौथा. आता 2 चेन करायच्या, 1 2 आणि हे 4 डबल क्रोशे सोडायचे खालच्या राऊंडचे. 1 2 3 4. 4 झाल्यानंतर इथे पुन्हा सेम स्पेसमध्ये 4 डबल क्रोशे करायचे, 3 4. पुन्हा 2 चेन, पुन्हा खालच्या राऊंड्सचे 1 2 3 4 स्किप करायचे म्हणजे सोडायचे आणि त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे करायचे. 2 3 4. मी तुला ते असं 2 चेनची गॅप, 4 डबल क्रोशे. हे बघा आता हे पूर्ण आपण 5 राऊंड करून घेतले आणि आता आपल्याला पांढऱ्या धाग्याने करायचं आहे याच्या पुढे. तर हा राऊंड या राऊंड सारखाच असणार आहे. तरी मी दाखवते की कसं करायचं. सिंगल क्रोशाने जोडून घेऊ. 1 2 3 चेन घेऊ आणि त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशिया. 1 2 वेळा वेढे घेतले आपण आणि आता 1 चेन, पुन्हा 2 वेळा ट्रिपल क्रोशिया, 2 पुन्हा 1 चेन आणि आता परत 2 वेळा ट्रिपल क्रोशिया. आता याच्यानंतर पुढच्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचे. तो म्हणजे अशाच पद्धतीने करायचे. मध्यामध्ये चेन वगैरे नाही घ्यायची. 2 2 ट्रिपल क्रोशिया आणि मधात 1 चेन. असे 6 ट्रिपल क्रोशियाचा एक स्लॉट करायचा प्रत्येक गॅपमध्ये. आलं असेल तुमच्या लक्षात. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ आणि झाल्यावर दाखवते मी. याच्यानंतरचा पण सोपाच आहे, म्हणजे जसे इथे घेतलं आहे तसंच आहे. तरी दाखवेल मी. हे बघा आता आपण ह्या पांढऱ्या धाग्याने 6 वेळा ट्रिपल क्रोशिया अशा प्रकारे पूर्ण करून घेतला आहे. आता आपल्याला ब्राऊन रंगात म्हणजे जोडून घ्यायचं आहे अगोदर आणि पुन्हा याच्यानंतरच्या राऊंडसाठी मरून रंगाचा धागा घ्यायचा आहे. मी इथे या शेवटच्या चेनमध्ये जोडून घेते स्लिप स्टिचने आणि आता मरून रंग घेते. तुम्हाला जर हा भाग पूर्ण समजला असेल ना यानंतरचा, तर यानंतर पण असंच पद्धतीने करायचं आहे.
पण तरी मी पुन्हा सांगते म्हणजे कन्फ्यूज नको व्हायला. तर हा असा मधात जोडायचा मरून रंगाचा धागा, एक इथे 2 चेन करायच्या आणि 1 2 पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया घ्यायचे. 2 वेळा डबल क्रोशिया घेतले, त्यानंतर 1 वेळा डबल क्रोशिया, 2 जिथे 1 चेनची गॅप आहे तिथे 2 आणि तिथे गॅप नाही आहे तिथे 1, आणि जो इथे मधात स्पेस आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशिया. परत तसंच जिथे 1 चेनची गॅप नाही तिथे 1 डबल क्रोशिया, जिथे गॅप आहे तिथे 2 डबल क्रोशिया. असं करत हे याच प्रकारे पूर्ण राऊंड करायचं आहे. आणि इथे पण आपण तसंच केलं होतं आणि झाल्यावर दाखवते. त्यानंतर या पद्धतीचे 2 राऊंड करायचे आहेत, तर ते पण दाखवते मी. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. आता पुढच्यासाठी यासारखाच करायचं आहे. 4 म्हणजे इथे 2 चेन घेतल्या आणि याच ठिकाणी डबल क्रोशिया करायचं आहे. हे 2 झाले, 3 4 त्याच ठिकाणी. आता 2 चेन, 1 2 आणि इथे 4 डबल क्रोशिया सोडायचे खालच्या लाईन राऊंडचे. 1 2 3 4 आणि इथे आपल्याला डबल क्रोशिया करायचे 4 वेळा. अशाच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊ आणि 2 असे 2 करायचे आहे. तर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आता हे अशा प्रकारे 3 राऊंड करायचे होते ते पूर्ण केले आहे आणि हा जोडून घेतला आहे. याच्यानंतर आता हा अगदी शेवटचा राऊंड राहणार आहे आणि तो पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा धागा कट करते आणि पांढरा धागा जोडते. ह्या मधामध्ये पांढरा धागा जोडून घ्यायचा सिंगल क्रोशियाने आणि 1 2 3 चेन करायच्या. आता ट्रिपल क्रोशिया करायचे त्याच ठिकाणी आणि किती 2 ट्रिपल क्रोशिया झाले. हा 3 चेनचा 1 ट्रिपल क्रोशिया पकडला आणि हा 1. आता आणखीन 1 करायचा म्हणजे एकूण 3 ट्रिपल क्रोशिया होईल. मध्ये 3 झाले. आता मध्ये 3 चेन घ्यायच्या 1 2 3 आणि याच ठिकाणी पुन्हा 3 ट्रिपल क्रोशिया. 1 हा 1 2 3 याच ठिकाणी. तसंच पुढच्या गॅपमध्ये करायचं आहे. ह्यावाल्या इथून ह्या गॅपमध्ये जाताना चेन वगैरे नाही घ्यायची, सरळ या गॅपमध्ये पण तसेच 3 ट्रिपल क्रोशिया, मधात 3 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 ट्रिपल क्रोशिया. हे बघा, हे 3 झाले. 3 चेन 1 2 3 आणि याच ठिकाणी परत 3 ट्रिपल क्रोशिया. 1 2 3. तर हे पॅटर्न लक्षात आला असेल. 3 ट्रिपल क्रोशिया, 3 चेन
3 चेपट घुसा आणि मग सरळ दुसऱ्या गॅपमध्ये. तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. हा शेवटला राऊंड आहे आणि हे झालं की आपला हा पूर्ण इथे संपतो रुमाल. खूप मोठा असा रुमाल बनतो आणि हा झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे तुम्ही बनवा. तुम्हाला हे खूप म्हणजे सोपं आहे बनवायला. कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगू शकता. अशा प्रकारे इथे हा आपला रुमाल बनवून पूर्ण झाला आहे. खूप छान दिसत आहे. मोठ्या आकाराच्या रुमालाचे हे डिझाईन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.